नमस्कार लर्नर्स, मी प्राची दीपक कुकाटे एडीएस व प्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। सो हा व्हिडिओ असणार आहे 10 सायन्स पार्ट ए मधील कार्बन कंपाउंडचा थर्ड पार्ट। सो हा व्हिडिओ नीट समजून घेण्यासाठी आधी मी ऑलरेडी 2 व्हिडिओज या चॅनलवरती ॲड केलेले आहेत। सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। सो प्लीज जाऊन ते तुम्ही 2 व्हिडिओज बघून घ्या, सो दॅट हा थर्ड व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली 100% कळेल आणि सगळे कॉन्सेप्ट्स आहेत ते प्रॉपरली क्लिअर होतील। सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वात फर्स्ट होमोलोगस सिरीज आणि सेकंड नॉमेनक्लेचर सिस्टम ऑफ कार्बन कंपाउंड्स। सो या दोन्ही गोष्टी नीट समजून घेण्याचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फर्स्ट टाइम या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथे बाजूलाच बेल आयकॉन असेल तो प्रेस करा, सो दॅट मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ ॲड करेन ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्ही त्यातून नवनवीन गोष्टी कॉन्सेप्ट शिकू शकाल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, इतर विद्यार्थ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण हे सगळे कॉन्सेप्ट्स आहेत क्लिअर होऊन जातील। सो कोणताही वेळ न दवडता आपण स्टार्ट करूयात आपल्या व्हिडिओला। पार्ट 1 होमोलोगस कार्बन ॲटम्स एकत्र आल्यामुळे डिफरंट लेंथचे कार्बन चेन्स तयार होतात। सो होमोलोगस सिरीज एक्झॅक्टली काय आहे हे समजून घेण्यासाठी सर्वात फर्स्ट आपण अल्केन्सचे एक्झाम्पल इथे घेतलेलं आहे। सो एक कार्बन ॲटम असलेल्या अल्केन्सना आपण मिथेन असं म्हणतो, 2 कार्बन ॲटम असलेल्या अल्केनला आपण इथेन म्हणतो, 3 कार्बन असल्यावर प्रोपेन, 4 कार्बन असल्यावर ते ब्युटेन, 5 कार्बन असल्यावरती पेंटेन, 6 कार्बन ॲटम असल्यावरती हेक्सेन, 7 कार्बन असल्यावरती हेप्टेन, 8 कार्बन ॲटम असल्यावरती ऑक्टेन, 9 कार्बन ॲटम असल्यावरती नोनेन आणि 10 कार्बन ॲटम्स असल्यावरती डेकेन असे आपल्याला इथे सिरीज ऑफ कंपाउंड्स मिळत आहे। सो जर आपण वरून बघायला स्टार्ट केली तर सर्वात फर्स्ट कंपाउंडमध्ये 1 कार्बन ॲटम आहे आणि लास्ट कार्बन ॲटममध्ये या सिरीजमधला जो लास्ट कंपाउंड आहे त्याच्यामध्ये 10 कार्बन ॲटम आहे। सो वरून नीट बघायला सुरुवात केल्यानंतर एक कार्बन ॲटम प्रत्येक कंपाउंडमध्ये ॲड होत चालला आहे। एक कार्बन ॲटम ॲड होत गेल्यामुळे इथे आपलं त्याच हिशोबाने मॉलिक्युलर वेट पण वाढत चाललं आहे। सो असे जे आपल्याला सिरीज ऑफ कंपाउंड्स मिळतात यांना आपण होमोलोगस सिरीज असं म्हणतो। होमोलोगस सिरीजमध्ये आपले नॉर्मल कार्बन ॲटम्स असत नाहीत, तर इथे आपण वेगवेगळे जे फंक्शनल ग्रुप ॲड करतो हायड्रोजन ॲटम्सला रिप्लेस करून, सो ते जे कंपाउंड्स आहेत तर ते पण होमोलोगस सिरीजमध्ये असतात। जसं इथे आपण एक्झाम्पल बघितलं आहे अल्कोहोलच्या होमोलोगस सिरीजचं। सो ह्याच्यामध्ये मिथेनमधला 1 कार्बन ॲटम रिप्लेस करून इथे आपण OH ग्रुप ॲड केलेला आहे। सो आपल्याला हा जो कंपाउंड मिळतो ह्याला आपण मिथेनॉल असं म्हणतो। तसंच आपण इथेन सोबत करतो तर आपल्याला इथेनॉल मिळतो। सो असं सोऑन आपल्याला वेगवेगळे कंपाउंड्स मिळतात, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल असे वेगवेगळे कंपाउंड्स। सो या कंपाउंड्समध्ये OH हा फंक्शनल ग्रुप सेम आहे, बट इथे कार्बन ॲटम प्रत्येकी ॲड होत चालला आहे कंपाउंड्समध्ये। वरून जर सिरीज बघायला स्टार्ट केलं तर सो हा जो चार्ट आहे सो हा आहे होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल्सचा। सो होमोलोगस सिरीजची डेफिनेशन अशी आहे, the series of compound which form by joining the same functional group at the place of particular hydrogen atom on the chains of sequentially increasing length is known as homologous series. सो होमोलोगस सिरीजचे आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत। ही होमोलोगस सिरीज आहे अल्किन्सची। सो नेहमी लक्षात ठेवा अल्किन्स आणि अल्काइन्सच्या सिरीजमध्ये मिथेन म्हणजे 1 कार्बन ॲटम असलेला कंपाऊंड कधीच येत नाही। का? कारण होमोलोगस सिरीज कशाची आहे? अल्किन्स आणि अल्किन्स बनण्यासाठी आपल्याला कार्बन ॲटममध्ये डबल बॉन्ड किंवा कार्बन ॲटममध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असायला पाहिजे। सो 1 कार्बन ॲटम असलेला कंपाऊंड आहे मिथेन, सो याच्यामध्ये 2 कार्बन ॲटम्स असूच शकत नाहीत। त्याच्यामुळे अल्किन्स आणि अल्काइन्सच्या सिरीजमध्ये 1 कार्बन ॲटम असलेला कंपाऊंड कधीच येत नाही। सो या सिरीजमध्ये तुम्ही नीट बघितलं असेल सर्वात फर्स्ट कंपाऊंड आहे इथिन, त्याच्यानंतर प्रोपीन, ब्युटीन आणि सोऑन असे कंपाऊंड्स आपल्याला बघायला मिळतात। सो नेक्स्ट आपण होमोलोगस सिरीज बघत आहोत कार्बोक्झिलिक ॲसिडची। सो ह्याच्यामध्ये सर्वात फर्स्ट आहे मिथेनोइक ॲसिड, देन इथेनोइक ॲसिड, देन प्रोपेनोइक ॲसिड आणि सोऑन असं आपल्याला वेगवेगळे कंपाउंड्स बघायला मिळत आहेत। होमोलोगस सिरीजचे 3 कॅरेक्टरिस्टिक्स आहे। सो सर्वात फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, आपण जेव्हा होमोलोगस सिरीज वरून बघायला स्टार्ट करतो तेव्हा फर्स्ट मेंबर आणि त्याचा जो नेक्स्ट मेंबर आहे त्याच्यामध्ये 1 कार्बन ॲटमचा डिफरन्स प्रेझेंट असतो। सो सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे होमोलोगस सिरीजमधले जे सारे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या केमिकल प्रॉपर्टी ऑलमोस्ट सिमिलर असतात। थर्ड कॅरेक्टरिस्टिक आहे होमोलोगस सिरीजमधले जे कंपाउंड्स आहेत त्या सगळ्यांना आपण सेम जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युलाने शो करू शकतो। अल्केनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n+2। सो याच्यामध्ये जो N आहे सो Nमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे। सो समजा Nच्या जागी आपण जर 1 हा नंबर ॲड केला तर आपल्याला सर्वात फर्स्ट आहे CH4 हा कंपाऊंड मिळतो। देन जर आपण Nच्या जागी 2 ॲड केला सो आपल्याला जो कंपाऊंड मिळतो अल्केनचा तो आहे इथेन, C2H6 मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्याचा आणि सो ऑन असं आपण जाऊ शकतो।
देन अल्किनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n, अल्काइनचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CnH2n-2. असेच आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड आणि सो ऑन असे वेगवेगळ्या कार्बन कंपाऊंड्सचे जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकतो. आय होप तुम्हाला होमोलॉगस सिरीज एक्झॅक्टली काय आहे हे कळलेलं आहे. सो आपण आता नेक्स्ट टॉपिकवरती जाणार आहोत, नॉमेनक्लेचर सिस्टम ऑफ कार्बन कंपाऊंड्सकडे. पार्ट 2, नॉमेनक्लेचर सिस्टम ऑफ कार्बन कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड्सना नेमिंग देण्याचे 2 सिस्टम प्रेझेंट आहेत. सो सर्वात फर्स्ट आहे सिस्टम ऑफ कॉमन नेम्स आणि सेकंड सिस्टम आहे IUPAC नॉमेनक्लेचर. सो सर्वात फर्स्ट सिस्टम आहे सिस्टम ऑफ कॉमन नेम्स. सो ही सिस्टम नीट समजून घेण्यासाठी आपण इथे 2 एक्झाम्पल्स घेतले आहेत. सो सर्वात फर्स्ट आपण एक स्ट्रेट चेन कंपाऊंड घेतला आणि सेकंड एक ब्रांच चेन कंपाऊंड घेतला आहे. सो इथे जर आपण बघितलं 4 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो या कंपाऊंडचं 4 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असल्यामुळे त्या कंपाऊंडला आपण ब्युटेन असं म्हणतो. पण इथे स्ट्रेट चेन असल्यामुळे आपण ह्याच्या आधी नॉर्मल हा वर्ड लावणार आहोत आणि पुढे आपण ब्युटेन असं लिहिणार आहोत. म्हणजे नॉर्मल आणि त्याच्या पुढे जे पण नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आहेत त्याच्यानुसार आपण त्याचं नेमिंग देणार आहोत. सो नॉर्मल ब्युटेन. सो नॉर्मल ब्युटेनला आपण N ब्युटेन असं पण बोलू शकतो. सो या सिस्टम ऑफ कॉमन नेम्समध्ये या कंपाऊंडचं नेम काय असणार आहे, N ब्युटेन. ओके, हे कळलं तुम्हाला. तसंच जर ब्रांच चेन कंपाऊंड असेल, जसं इथे तुम्ही बघितलं, इथे एक कार्बन ॲटमची ब्रांच तयार झाली आहे. हे 3 कार्बन ॲटम सिंगली स्ट्रेट चेनमध्ये आहेत आणि हा कार्बन ॲटम इथे एक ब्रांच तयार केलेला आहे. सो असे जे कंपाऊंड्स आहेत यांना आपण आयसोब्युटेन असं म्हणतो. म्हणजे नावाच्या पुढे आयसो आणि पुढे पॅरेंट नेम आपण लावणार आहोत. सो आयसोब्युटेन आणि N ब्युटेन हे तुम्हाला कळलं आहे. जर स्ट्रेट चेन कंपाऊंड असेल तर त्याच्या पुढे आपण N लावणार आणि जर ब्रांच चेन कंपाऊंड असेल तर त्याच्या आधी आपण आयसो हा वर्ड लावणार आहोत. सो ही सिस्टम तशी इझी आहे. पण प्रॉब्लेम कुठे होते, जेव्हा 4पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स असतात, जसं की पेंटेन, हेक्सेन. सो ह्याच्यामध्ये जे आयसोमर्स बनतात, स्ट्रक्चरल आयसोमर, हे खूप जास्त प्रमाणामध्ये बनतात. सो एक्झॅक्टली कोणत्या कार्बन ॲटमवरती तो ब्रांच प्रेझेंट आहे किंवा जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल, सो फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे, कोणत्या कंपाऊंडमध्ये, म्हणजे कोणत्याच चेन वरती प्रेझेंट आहे, कोणत्या कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहे, हे समजून घेताना या सिस्टममध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. सो याच्यामुळे आपण सिस्टम ऑफ कॉमन नेम्स जनरली नाही यूज करत. आपण त्याच्याऐवजी IUPAC नॉमेनक्लेचर ही सिस्टम शिकतो. सो ती सिस्टम आपण बघून घेऊयात. कार्बन कंपाऊंडच्या नेमिंगची सेकंड सिस्टम आहे IUPAC नॉमेनक्लेचर. इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या काउन्सिलने ही सिस्टम दिलेली, त्याच्यामुळे या सिस्टमला आपण IUPAC नॉमेनक्लेचर असं म्हणतो. या सिस्टममध्ये कोणत्या पण कार्बन कंपाऊंडचा नेम देण्यासाठी 3 युनिट्स आहेत. सो सर्वात फर्स्ट आहे प्रिफिक्स, सेकंड आहे पॅरेंट नेम आणि थर्ड आहे सफिक्स. सो या तिन्ही युनिट्स एकत्र येऊन एका कार्बन कंपाऊंडचं नेम बनतं. सो IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये कोणत्या पण कंपाऊंडला नेमिंग देण्यासाठी 3 स्टेप्स आहेत. सो त्या 3 स्टेप्स कोणत्या हे आपण बघणार आहोत. सो सर्वात फर्स्ट स्टेप आहे, जो कार्बन कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ करायचा. म्हणजे लाईन स्ट्रक्चर किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. याच्यावरनं आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये किती सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे किंवा काही डबल बॉन्ड प्रेझेंट आहे याच्याबद्दल. आणि जितके पण कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत. देन सेकंड स्टेप आहे, जो फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला जो पॅरेंट नेममधला जो ई आहे तो रिप्लेस करून त्याच्याऐवजी आपण सफिक्स देणार आहोत त्या फंक्शनल ग्रुपचं. सो ते फंक्शनल ग्रुपचे काय सफिक्स असणार आहेत हे आपण बघणारच आहोत पुढे. देन थर्ड स्टेप असणार आहे, आपण जो फंक्शनल ग्रुप आहे तो कोणत्या कार्बन ॲटमवरती अटॅच आहे, म्हणजे फर्स्ट कार्बन वरती अटॅच आहे, सेकंड कार्बनवरती अटॅच आहे याच्याबद्दल. सो ही असणार आहे थर्ड स्टेप. सो या 3 स्टेप्समुळे आपण IUPAC नेम देऊ शकतो कोणत्या पण कार्बन कंपाऊंडचं. सो हे ऐकून तुम्हाला थोडं TDS वाटत असेल, पण आपण ह्याचे एक्झाम्पल्स घेऊयात. सो तुम्हाला हे सगळे डाऊट्स क्लिअर होतील IUPAC नॉमेनक्लेचरबद्दल. ते मी 3 एक्झाम्पल्स घेतले आहेत IUPAC नॉमेनक्लेचर नीट समजून घेण्यासाठी. सो सर्वात फर्स्ट तर कंपाऊंड बघितला, ह्याच्यामध्ये स्ट्रेट चेन आहे, कुठेच ब्रांचेस तयार नाहीत आणि ह्याच्यामध्ये 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो ह्याचं नाव असणार आहे प्रोपेन आणि इथे काहीच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट नाही आहे कोणताच. सो याला आपण सिम्पली फक्त प्रोपेन असं म्हणणार आहोत. देन सेकंड कंपाऊंड. सो सेकंड कंपाऊंडमध्ये जर बघितलं तर इकडे एक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड. सो सर्वात फर्स्ट आपण ह्याचं पॅरेंट नेम लिहिणार आहोत. 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत, 1 2 3, त्याच्यामुळे आपण ह्याचं नाव लिहिणार आहोत प्रोपेन. ओके. सो जसं आपण सेकंड स्टेपमध्ये बघितलं
की आपल्याला त्याचा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असल्यामुळे लास्टचा ई रिप्लेस करायचा आहे. पण नेहमी लक्षात ठेवायचं आहे अल्किन्स आणि अल्काइन्समध्ये आपण फक्त लास्टचा ई रिप्लेस नाही करत, पूर्ण जे लास्टचे तीनही जे लेटर्स आहेत, जसं की इथे प्रोपेनचं काय नाव आहे ANE, सो त्याचा ANE पूर्ण रिप्लेस करून, जर इथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणजे हा अल्किन आहे, सो प्रोपेनमध्ये ANE रिप्लेस करून आपण ENE असं लिहिणार आहोत. सो या कंपाऊंडचं नेम होणार आहे प्रोपीन. कळलं तुम्हाला? देन थर्ड कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे ट्रिपल बॉन्ड. सो ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे सर्वात फर्स्ट आपण याचा पॅरेंट नेम लिहिणार आहोत प्रोपेन. ओके, कारण 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत आणि ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असल्यामुळे लास्टचा आपण ANE रिप्लेस करून त्याच्याऐवजी आपण लिहिणार आहोत YNE. ओके, सो हे 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असलेले 3 कंपाऊंड्स आहेत वेगवेगळे. ह्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आणि त्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. आय होप याचं नेमिंग तुम्हाला कळलं आहे. सो अजून काही आपण एक्झाम्पल्स बघूया सो दॅट तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर पूर्ण 100% क्लिअर होऊन जाईल. इथे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये 2 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. सो या कंपाऊंडचं पॅरेंट नेम असणार आहे ब्युटेन. ओके, अँड इथे OH हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे जर तुम्ही इथे बघताय. सो लास्टचा ई रिप्लेस करून त्याच्याऐवजी आपण इथे घेणार आहोत OL. ओके, सो या कंपाऊंडचं नेम होणार आहे ब्युटेनॉल, कारण 2 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत आणि अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सो या कंपाऊंडचं फायनल नेम असणार आहे म्हणजे IUPAC नेम असणार आहे ब्युटेनॉल. देन सेकंड कंपाऊंडकडे बघणार आहोत आपण. सो सेकंड कंपाऊंडमध्ये 3 कार्बन ॲटमनी इथे चेन बनवली आहे आणि Cl हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सो तुम्हाला एक इम्पॉर्टंट नोट आहे, नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जर हॅलोजन्स प्रेझेंट असतील म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्यापैकी कोणता पण, सो हे जे हॅलोजन्स प्रेझेंट आहेत ह्याचं सफिक्स नाही लागत, याचं प्रिफिक्स लागतं. सो IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये क्लोरीन याच्याबद्दल आपल्याला जर लिहायचं असेल तर आपण पॅरेंट नेमच्या आधी लिहितो. कळलं आहे तुम्हाला? क्लिअर झालं आहे याच्याबद्दल? सो क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. सो आपण इथे लिहिणार आहोत सर्वात फर्स्ट पॅरेंट नेम, सर्वात फर्स्ट आपण लिहिणार आहोत क्लोरो आणि त्याच्यानंतर 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे प्रोपेन, कारण अजून काही तिथे डबल बॉन्ड वगैरे प्रेझेंट नाही आहे त्याच्यामुळे क्लोरो प्रोपेन हे या कंपाऊंडचं नेम आहे. कळलं तुम्हाला? द नेक्स्ट कंपाऊंड आहे ह्याच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड COOH हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आणि जर आपण इथे बघितलं 2 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. CH3 मधला 1 कार्बन ॲटम आणि COOH ग्रुपमध्ये 1 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. सो इथे टोटल 2 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे या कंपाऊंडचं नेम असणार आहे सर्वात फर्स्ट आपण त्याचं हे पॅरेंट नेम लिहिणार आहोत इथेन आणि लास्टचा ई रिप्लेस करून ह्याच्याऐवजी आपण इथे लिहिणार आहोत ओइक ॲसिड. ओके, सो या कंपाऊंडचं नेम आहे इथेनोइक ॲसिड. ओके, हे कळलं आहे तुम्हाला? सो हे झाले काही बेसिक एक्झाम्पल्स नॉमेनक्लेचर सिस्टममध्ये. आता आपण काही ॲडव्हान्स एक्झाम्पल्स बघणार आहोत. सो मगाचपासून आपण बेसिक एक्झाम्पल्स बघितले IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये. आपण आता काही ॲडव्हान्स एक्झाम्पल्स बघणार आहोत म्हणजे थोडे डिफिकल्ट सम्स बघणार आहोत. इथे या एक्झाम्पलमध्ये 3 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत त्याच्यामुळे ह्याचं पॅरेंट नेम आपण लिहिणार आहोत प्रोपेन. ओके, पण इथे OH हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे सेकंड कार्बन ॲटमवरती. सो लास्टचा ई रिप्लेस करून आपण काय लिहिणार आहोत, इकडे आपण OH हा म्हणजे OL असं लिहिणार आहोत. म्हणजे जर आपण मगाच्या एक्झाम्पल्स मध्ये बघितलं प्रोपेनॉल आपण लिहित होतो किंवा ब्युटेनॉल असं आपण लिहित होतो, पण इथे सेकंड पोझिशनवरती कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. सो त्याच्यामुळे आपण इथे लिहिणार आहोत सर्वात फर्स्ट 2 हा नंबर इथे आपण लिहिणार आहोत आणि त्याच्यापुढे OL असं लिहिणार आहोत. म्हणजे 2 हा नंबर इथे काय इंडिकेट करतो, अल्कोहोल हा ग्रुप सेकंड कार्बन ॲटमवरती म्हणजे सेकंड पोझिशनवरती प्रेझेंट आहे. सो या कार्बन ॲटमचं पूर्ण कंप्लीट IUPAC नेम कसं असणार आहे, प्रोपेन टू OL. सो 2 हा पोझिशन आहे, OL हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट करतो आणि प्रोपेन हा त्याचा पॅरेंट नेम आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपरली IUPAC नेम लिहायचं आहे. देन सेकंड एक्झाम्पल आपण बघत आहोत. क्लोरीन हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे आणि 1 2 3 4 5 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत.
सो आपला जो पॅरेंट नेम असणार आहे तो असणार आहे पेंटेन. सो पेंटेन हे लिहिण्याच्या आधी आपल्याला क्लोरीन ग्रुप असल्यामुळे आपल्याला त्याचा फर्स्ट प्रिफिक्स द्यावा लागेल क्लोरो. आपण त्याच्या आधी आपल्याला पोझिशन बघावी लागेल. सो पोझिशन देण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एकतर आपण या कार्बन ॲटमपासून क्लोरीनची पोझिशन मोजू शकतो किंवा या कार्बन ॲटम्सपासून. सो या कार्बन ॲटमपासून जर आपण मोजली तर 1 2 3 4 चौथी पोझिशन मिळते क्लोरीनला. आणि जर इकडनं आपण मोजतो तर आपल्या या क्लोरीनला सेकंड पोझिशन मिळते. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे कोणत्या पण फंक्शनल ग्रुपला सर्वात छोटा नंबर म्हणजे सर्वात कमी नंबर हा मिळाला पाहिजे त्याचा पोझिशन. सो सेकंड 2 हा सर्वात छोटा नंबर आहे 4 कम्पेअर टू. सो या कंपाऊंडचा नेम लिहिताना आपण लिहिणार आहेत 2 क्लोरो आणि पुढे पॅरेंट नेम पेंटेन. सो या कंपाऊंडचा पूर्ण नेम आहे 2 क्लोरो पेंटेन. ओके. देन थर्ड आपण ऑप्शन बघत आहोत. सो यामध्ये C+O हा फंक्शनल ग्रुप आहे. सो C+O हे कीटोनचा फंक्शनल ग्रुप आहे म्हणजे हा कीटोनचा कंपाऊंड आहे. सो 1 2 3 4 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे 4 कार्बन ॲटम्स प्रेझेंट असल्यामुळे ह्याचा जो पॅरेंट नेम असणार आहे तो असणार आहे ब्युटेन. सो ब्युटेन आपण लिहिणार आहोत आणि लास्टचा जो ई आहे तो त्याच्याऐवजी आपण इथे लिहिणार आहोत ONE. सो या कंपाऊंडचं नेम होणार आहे ब्युटेनॉन. पण फक्त ब्युटेनॉन लिहून कसं चालेल याची आपल्याला पोझिशन पण लिहावी लागेल. सो जर आपण या कंपाऊंडपासून जर मोजतो तर 1 2 3 थर्ड पोझिशन मिळते आणि इकडनं जर मोजतो तर सेकंड पोझिशन मिळते. सो याचं नेम आपण लिहिताना लिहिणार आहोत ब्युटेन त्याच्यानंतर 2 आणि मग ONE. सो या कंपाऊंडचं पूर्ण नेम काय असणार आहे ब्युटेन 2 ONE. ओके. सो हे होते ते 3 एक्झाम्पल्स. आपल्या टेक्स्टबुकमध्ये अजून बरेचसे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते तुम्ही ट्राय करा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स येत आहेत कुठे सॉल्व्ह करताना काही इश्यूज वगैरे होत आहेत तर प्लीज कॉमेंट्समध्ये ॲड करा. सो ते जे क्वेश्चन्स असणार आहेत जे डाऊट्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हरअप करून घेऊयात. आता आपण बघणार आहोत कोणत्या फंक्शनल ग्रुपला सफिक्स किंवा प्रिफिक्स लागतो आणि ते काय लागतं एक्झॅक्टली ह्याच्याबद्दल. सो नेहमी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हॅलोजन्स हे जे ग्रुप आहेत हे नेहमी प्रिफिक्स लागतात. सो प्रिफिक्समध्येच आपल्याला हॅलोजन्सचं नेम लिहायचं आहे. सो समजा जर फ्लोरीन हा हॅलोजन असेल तर आपण फ्लोरो लिहिणार. जर क्लोरीन असेल तर क्लोरो. त्याच्यानंतर ब्रोमीन असेल तर ब्रोमो आणि आयोडीन असेल तर आयोडो. हे आपण नावं लिहिणार आहोत प्रिफिक्समध्ये हॅलोजन्सची. आणि रेस्ट जे पण कंपाऊंड्स आहेत त्याचे जे रेस्ट बाकीचे जे पण फंक्शनल ग्रुप आहेत सो त्याचा आपण सफिक्स लावणार आहोत. सो हे सफिक्स काय लागतात ते आपण बघूयात. सो समजा जर अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर लास्टचा ई रिप्लेस करून आपण OL असं लिहिणार आहोत त्याच्या कंपाऊंडमध्ये. जर अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर आपण ई रिप्लेस करून AL लिहिणार आहोत. आणि कीटोन जर असतील तर त्याचा लास्टचा ई रिप्लेस करून ONE लिहिणार आहोत. कार्बॉक्झिलिक ॲसिड असेल तर ओइक ॲसिड म्हणजे OIC ॲसिड असं आपण लिहितो. आणि जर अमाइन्स हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल तर लास्टचा ई रिप्लेस करून आपण अमाइन असं पूर्ण लिहिणार आहोत. म्हणजे समजा जर इथेन हा कंपाऊंडमध्ये अमाइन लागले तर आपण त्या कंपाऊंडचं नाम काय लिहिणार आहोत इथेनमाइन. सो दॅट तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर देण्यामध्ये इझी होऊन जाईल. आय होप आपण या व्हिडिओमध्ये कवर केलेले दोन्ही टॉपिक्स तुम्हाला कळलेले आहेत. समजा तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर प्लीज कॉमेंट्समध्ये ॲड करा. आणि या व्हिडिओमध्ये इतकंच. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स घेऊन. सो तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप लर्निंग, कीप स्टडिंग. जर तुम्हाला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर लर्न करायचं असेल तर या लिंकवरती क्लिक करा सो दॅट तुम्हाला ग्रॅव्हिटेशनमधले जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअर होतील.